राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच आहे। राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवार तारीख 16 रोजी वादळी पावसाचा फटका बसला। तसेच शुक्रवारी तारीख 17 ही तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच होता। या पावसाने गुरुवारी सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नागपूर, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात दाणादाण उडावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढलं। राज्यात भाजीपाला, फळपिके तसेच उन्हाळी पिकांना पावसाचा तडाखा बसलेला असून नुकसानीत वाढ झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हरकुळ गावात 100हून अधिक घरांची पडझड झाली असून काजू, आंबा, केळी, ऊस यासह भाजीपाला पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झाले। शासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात 150हून अधिक मालमत्तांचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये घरं आणि गोठ्यांची नुकसान झालेलं आहे। सोलापूरमधील उजनी धरण परिसरात 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने उजनी जलाशयाच्या काठावरील कंदर, फुटजवळगाव परिसरातील केळी, ऊस, पपई आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले।